निमित्तानं उपस्थित असलेले आणि ज्यांनी आत्ताच आपलं मौलिक मार्गदर्शन केलं असे नामदेवराव पाटील, तालुका अध्यक्ष, माजी सरपंच भावनाताई, आदरणीय माजी सरपंच भारतीताई महाजन, आदरणीय विजयाताई पाटील, आदरणीय रंजनाताई पाटील, आदरणीय रजनाताई भोई, आदरणीय रामदास राणे राजपूत, आदरणीय अरुण राणे राजपूत, आदरणीय भगवान महाजन, आदरणीय जीवन माळीसर, आदरणीय लोकेशजी काबरा, आदरणीय बापू कोळी, आदरणीय प्रकाश महाजन, आदरणीय संजय पाटील, आदरणीय संजय महाजन, आदरणीय हरीश पाटील, आदरणीय मुदा राणे राजपूत, आदरणीय आतिश राणे राजपूत, आदरणीय अनिल पाटील, आदरणीय पंडित भोई, आदरणीय दीपक भोई, आदरणीय ज्ञानेश्वर भोई, आदरणीय सुरेश भोई, आदरणीय रामकृष्ण महाजन, गोपाल सुतार, आदरणीय शेट्टे सर, आदरणीय नाना भोई, आदरणीय साळुंके सर, आदरणीय पी आर माळी सर, आदरणीय सूर्यभान पाटील सर, आदरणीय मंगल लिंगरे, आदरणीय खयाल पावरा, पत्रकार खंबायत, आदरणीय सज्जन भाऊ महाजन, सन्माननीय व्यासपीठ, समोर उपस्थित असलेल्या माता भगिनी, बालगोपाळ मित्रांनो आणि वडीलधारी बंधूंनो, सर्वप्रथम आज राणा राजपूत समाज आणि भोई समाज यांच्या सभागृहाचं भूमिपूजन झालं असं मी जाहीर करतो. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब हा विकासाचा झंझावात घेऊन संपूर्ण महाराष्ट्रावर फिरतात. नामदेवराव पाटील बोलत असताना बोलत होते की आमच्या लाडक्या बहिणी या विकासाच्या पासून वंचित राहिल्या होत्या. विकासामध्ये त्यांचा हातभार घराला लागत होता, पण त्याच्या पदरात तुटपुंजा हातभार लागत होता. हे सारं पाहिल्यानंतर महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांनी प्रत्येक महिलेच्या खात्यावरती लाडकी बहिणीला आपल्या वतीने काहीतरी द्यावं म्हणून 1500 रुपये दर महिन्याला जाहीर केले. एक भावाच्या वतीनं भावबीज समजून या बहिणींना मदतीचा हात द्यावा ही भावना आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब आणि त्यांचे सारे सहकारी, मग आदरणीय त्यांच्याबरोबर असलेले आदरणीय अजितदादा पवार असतील, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील, आदरणीय अनिलदादा पाटील, आदरणीय गिरीश भाऊ महाजन आणि आपले लाडके आमदार लता सोनवणे. खरं तर मागच्या कालखंडामध्ये गेल्या 5-10 वर्षापासून आम्ही या भागामध्ये फिरतो. प्रत्येक समाजाशी एकरूप होण्याचं, समंजसपणाने त्यांच्यामध्ये मिक्स होण्याचं काम आमच्या सातत्याने सुरू आहे. सुख दुःख असेल, कोणताही कार्यक्रम असेल, आम्ही आपल्या घरातले, आपल्या परिवाराचे लोक समजून त्यांच्या सुख दुःखामध्ये सहभागी झालो. राणा राजपूत समाज किंवा आमचा भोई समाज अतिशय छोटा समाज, हातावरती पोट घेऊन काम करणारा समाज. कुठेतरी लग्नाचा कार्यक्रम असला आणि टेंट करायचा म्हटला तर छातीमध्ये धस होतं की टेंटला आता आम्हाला 5-50 हजार रुपये द्यावे लागतील. आणि समाजामध्ये जर विचार केला तर आमच्याकडे तुटपुंजे पैसे असल्यानंतर आम्हाला कुठे बसवटायची जागा नाही. मोठे समाज असतात, मोठे समाजामध्ये देणगीदारही मोठे असतात आणि मोठे समाज मग मोठं कार्य करून घेतात. पण आमचे छोटे छोटे समाज यांनाही कुठेतरी बसायला जागा असावी या भावनेत आमदार लता सोनवणे यांच्या माध्यमातून आपण संपूर्ण तालुक्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने निधी देण्याचं काम चालू केलं. राणा राजपूत समाज आणि भोई समाज यांची मागणी होती. या मागणीला आमच्या रंजनाताई सातत्याने मागायचे. त्यांना मी सांगायचो, ताई निधी येऊ दे. देश कसं असतं बघा, मागच्या वेळेला आपण इथे माळी समाजाला दिलं. माळी समाजाला देत असताना या बाकीच्या समाजांना असं वाटलं की आमच्याकडे आमदार दुर्लक्ष करता का काय, माळी समाज मोठा म्हणून त्यांना देतात नाही. पण तसं नसतं. नियोजन करत असताना संपूर्ण तालुक्यामधली प्रत्येक गावाला आपल्याला निधी कसा देता येईल आणि कशा पद्धतीने सर्वांचं समाधान करता येईल यासाठी आमदार नियोजन करत असतो, तारेवरची कसरत करत असतो. ही तारेवरची कसरत करत असताना प्रत्येकाला समाधानी करावं लागतं. आम्ही गल्लीमध्ये ब्लॉक लावतो, एक गल्लीचे ब्लॉक लावले की दुसऱ्या गल्लीची भगिनी लाई संतापात येते, भाऊ त्या गल्लीत काम करतो, आमचं काम केव्हा करशील. हे खरं तर ग्रामपंचायतीचे काम आहे. पण आमदार म्हणून आपण महाराष्ट्र शासनाकडनं जास्तीत जास्त निधी आणून या तालुक्याचा जो मागचा भौगोलिक विचार केल्यानंतर मागच्या कालखंडामध्ये जो विकासापासून आपण वंचित राहिले, जो विकासाचा बॅकलॉग होता, हा भरून काढण्यासाठी माझा सातत्याने प्रयत्न. माझ्या वेळेचे 5 वर्ष आणि आताचे 5 वर्ष आमदार लता सोनवणेचं भाग्यवानच आहे. पहिले 2.5 वर्षाचा जर विचार केला तर 2.5 वर्षामध्ये कोविडची साथ होती. 2.5 वर्षामध्ये निधीच भेटला नव्हता. पण आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब झाले. आम्ही त्यांच्याबरोबर जात असताना त्यांना विनंती हीच केली की साहेब आम्ही तुमच्याबरोबर येतो, तुमच्याबरोबरच आहोत, कारण तुम्ही शिवसेनेत आहे, आम्ही शिवसेनेत आहे.
तुमच्या खांद्यावरती भगवा देतोय, आमच्या खांद्यावरती भगवा देतोय आणि आम्ही हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन काम करतो. बाळासाहेबांनी सातत्याने सांगितलं 80% समाजकारण आणि 20% राजकारण. या 80% समाजकारण करत असताना समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचून प्रत्येकाला न्याय देण्याचं काम हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला शिकवलं. शिंदे साहेबांना शिकवलं. शिंदे साहेबांना 2 गुरु भेटले, हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे आनंद दिघे साहेब. या दोघांच्या तालमीत तयार झालेले शिंदे साहेबांना सर्वसामान्य माणसाचे दुःख चांगल्या पद्धतीने माहिती होते. अगदी शाखा आणि त्या शाखेचा शिवसेनेमध्येच हा चमत्कार होऊ शकतो की एका शाखेत काम करणारा शिवसेनेचा शाखा प्रमुख महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो. ही किमया फक्त भगव्या ध्वजामध्ये आणि धनुष्यबाणामध्ये ही किमया झाली. ही किमया करत असताना आमदार लता सोनवणेंनी आणि आम्ही त्यांना विनंती केली की साहेब आम्ही आपल्या बरोबरच आहोत, पण आमच्या मतदारसंघामध्ये निधी कमी पडणार नाही, हा शब्द आपण आम्हाला द्यावा. आणि सांगताना आनंद वाटतो की खूप निधी आपल्या तालुक्यामध्ये येतो. म्हणून आम्ही एक छोटे समाज आहे, या समाजालाही खुश करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न. राणा राजपूत समाज झाला, भोई समाज झाला. आपल्याला विनंती हेच करेल की समाजाचं मंगल कार्यालय झाल्यानंतर याच्यावर विशेष आपण लक्ष द्या. काही वेळेला आपल्याकडे विरोधक येतील. बरेच जण आता विरोधक सांगतात की बोर्डावरचा विकास आहे, आमदार सोनवणेंचा विकास दिसत नाही. त्यांना सांगतो या एक काम सुरू केलं होतं माळी समाजाचं, त्याचा पायाभरणी झाला, मागेच उभं आपल्या समोर उभं आहे. हे माळी समाजाचं मंगल कार्यालयाला आपण 40 लाख रुपये दिलं होतं, त्याचा पायाभरणी झाला. मला वाटतं 1.5-2 महिने झाले. त्यातला 1 महिन्याचा पावसाळा होता. पावसाळ्यात संपल्या काम सुरू झालं. तुमचंही काम लवकर सुरू होईल. या कामावरती मात्र आपल्याला लक्ष ठेवावं लागणार. हे लक्ष ठेवताना तो इंजिनियर असेल, ठेकेदार असेल, चांगल्या क्वालिटीचा माल वापरतो आहे की नाही, सिमेंट व्यवस्थित वापरतोय की नाही, आणि त्याचप्रमाणे त्या कामावरती पाणी चांगलं मारतोय की नाही, हे आपल्याला काळजी घ्यावी लागणार. ही काळजी घेऊन ही वास्तू झाल्यानंतर एखादी रोड झाला तो 2 वर्षात 3 वर्षात खराब होतो. एखादी काम झालं 2-3 वर्षात खराब होतो. पण हे सभागृह बांधकाम झाल्यानंतर याची जर चांगली निगा देखली तर आपण सहज त्याचं 20-25 वर्षाचं आयुष्य सहज असतं. आणि 25 वर्ष जर आपल्या समाजाला बसवटाला जागा असले तर आपल्या समस्या आपण त्या ठिकाणी समजून घेऊ शकतो आणि त्या समस्या त्या ठिकाणी सोडवू शकतो. समाजाची बैठक लागली, समाजाला बसवटाला जागा नाही. आमच्याकडे 2 पाहुणे आलेत, आमची घरं छोटी. आमच्याकडे कुठे काही दुःखाचा प्रसंग आला तर बसा उठायला जागा नाही. मग कोणाच्या तरी विनंती करायची, भाऊ तुझा वाडा देतो का, भाऊ तुझी जागा देतो का. त्यापेक्षा आपल्या हक्काचं हे सभागृह होत आहे. आणि मला आनंद वाटतोय की 3ही समाजाचं सभागृह शेजारी आहे. आडावतमध्ये जातपात धर्मपंथ मानला जात नाही. तो आडावतवाल्यांचं वैशिष्ट्य आणि आमचं चंद्रकांत सोनवणेचं बी वैशिष्ट्य. मी जातपात धर्मपंथ कधीच मानत नाही. सर्व समाजाला बरोबर घेऊन या महाराष्ट्राची छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली शिकवण, हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेली शिकवण की साऱ्यांना बरोबर घेऊन जाऊन आपल्या समाजाचा विकास केला पाहिजे, त्यांनाही मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे. या भावनेत आम्ही सातत्याने काम करत आहोत. लाडकी बहीण योजना साऱ्या बहिणींना नामदेवराव बोलताना विचारत होते, पण एकही बहीण सांगत नव्हती की 7,500 रुपये पत्रात आले म्हणून. आले की नाही जरा जोरात सांगा ना. आले का? हात वर करा जरा. आले वाटत होतं का? विरोधक सांगत होते की येणार नाही. ते करून बघा आमच्या भगिनींच्या खात्यामध्ये 7,500 रुपये आले की नाही. आले 7,500 रुपये. घरासाठी आपण त्याचा नक्की उपयोग करा. हे करत असताना तुम्हाला एक नम्र विनंती अजून सुद्धा करणार आहे की 7,500 आलेत. या 7,500 500 रुपये बाजूला काढा. या 500 रुपयामध्ये आपण 2.5-3 किलो शेंगदाणे आणि 2.5-3 किलो गुळ आणून ठेवा आणि रोज सकाळ संध्याकाळ थोडा गुळ खा. तुम्ही म्हणाल की हा नवीन आमदार काय नवीन सांगतोय. नवीन सांगत नाही. आमच्या पूर्वजांनी सांगितलेलं की गुळ शेंगदाणे खाल्लं की माणसाच्या शरीरामधलं रक्त वाढतं. आज आमच्या भगिनींकडे बघा, रात्रदिवस राबराब राबता. पुरुषाच्या घराचं काम करत असता घराची खरी लक्ष्मी कोण असेल तर ही माता भगिनी, ज्यांचा संसार आमचा सुखाचा चालवतो. मग आमचे संसार काम करत असताना पुरुष किती पाया गेलेला असला तरी ती लक्ष्मी म्हणते नाही माझा नवरा सर्वात चांगला आहे. एक उदाहरण मला दिसते सारखे येता करता येते. तरी त्या माऊलीला कधी म्हटलं ती माऊली म्हणे नाही माझा नवरा सर्वात चांगला आहे, कारण त्या माऊलीला वाटतं की माझा हा नारायण आहे. आणि नारायणाची खरी शोभा केव्हा असते की लक्ष्मी त्याच्या पाठीमागे उभी असते. ही माऊली लक्ष्मी आपल्या पाठीमागे बोलवे म्हणून आपल्या संसाराचा गाडा चांगल्या पद्धतीने. मग ही माऊली
नवऱ्याला सकाळी उठल्यावरती तिच्या आधी उठते, नवऱ्यांच्या कुटुंबाच्या आधी उठते, स्वतःची अंघोळ करते, नवऱ्याला पाणी गरम करून आंघोळीसाठी देईल, त्याला लागली आंघोळणी झाली की गरम गरम चहा, नाश्ता असेल तर नाश्ता, जेवण असेल तर जेवण. पुरुष मंडळी जेवून घेतात, बाहेर जातात, काम करू आल्यानंतर ते कधीच विचारत नाही की माऊली तू जेवली का नाही जेवली. तिच्या अंगात ताप आहे का कधी विचारत नाही, तिच्या अंगात रक्त कमी आहे का कधी विचारत नाही, तिला काही अडचण आहे का कधी विचारत नाही. पण मी आपल्याला विनंती करणार आहे की आपल्या घराला खांद्याला खांदा लागून आपलं जे वैभव वाढतंय, की आपण जे ताट मानेने गावामध्ये फिरतो, आपल्या शरीरामध्ये येणारा रक्त जे तयार होतं, या माऊलीने आपल्याला वेळेवरती जेवण दिलं, या माऊलीने आपली काळजी घेतली म्हणून आपण ताट मानेने गावामध्ये फिरत असतो, कष्ट करत असतो. आपण जे कष्ट करतो, जे रक्ताचं पाणी करतो, त्याबरोबरच ती माऊली आपण झोपल्यानंतर सर्वात शेवटी झोपणारी, घराचं सर्व पाहिल्यानंतर आवरासावर केल्यानंतर ही आमची माऊली झोपते. आपण मात्र त्या माऊलीकडे दुर्लक्ष करतो. मी आपल्याला विनंती करणार आहे, जगात सर्वात श्रेष्ठ कोण असेल तर आई वडील आहेत, आणि त्यामध्ये आई जास्त श्रेष्ठ आहे. कारण आपण प्रत्येक म्हणतो, या पृथ्वी मातेला माता म्हणतो, गाईला माता म्हणतो, आपण विठ्ठू माऊलीला माता म्हणतो. कारण मातेशिवाय जग नाही आणि वडिलांशिवाय संकट दूर करणारा कोणी नाही. आई वडील जगात सर्वात श्रेष्ठ आहे, पण त्यापेक्षा माऊली सर्वात श्रेष्ठ आहे. आपण या माऊलीचं काळजी घ्यावी, एक विनंती या माध्यमातून करणार. मुलींची संख्या कमी होत चाललेली, मुलींची संख्या वाढली पाहिजे. आमच्या आई बहिणी ह्या शिकल्या पाहिजेत. आमची आई म्हातारी असेल तरी तिला शिक्षणाचं ज्ञान द्या, तिच्या हातून समाजाचं कल्याण होणार असतं. एक आई शिकली तर संपूर्ण परिवाराचं शिक्षण होत असतं. म्हणून आपल्याला विनंती करणार आहे की आपण या मावल्यांकडे लक्ष द्या. राजकारणाच्या संदर्भात बोलताना शेटे साहेबांनी खूप सांगितलं की तालुक्याचं राजकारण, या तालुक्याच्या राजकारणाचा जर विचार केला तर 35 वर्षाचा मागचा कालखंड आठवा. या 35 वर्षाच्या कालखंडामध्ये या तालुक्यामध्ये फक्त गोड बोललं गेलं, पण विकास मात्र संपूर्ण तालुक्यात कुठेच दिसला नाही. सर्व पक्षीय पॅनल एकत्र व्हायचं, सर्व विचारांचे व्यक्ती एकत्र यायचे, भांडण बाहेर दाखवायचे, पण मध्ये एकत्र येऊन याचा वाटा मात्र व्यवस्थित करून घ्यायचे. म्हणून या तालुक्याचा विकास थांबला. कॉपरेटिव्ह जे सहकार क्षेत्र म्हणतो, या सहकार क्षेत्राच्या माध्यमातून संपूर्ण तालुक्याचा विकास होतो. ते सहकार क्षेत्र या पुढाऱ्यांनी संपवलं, हे दुर्दैवाने आणि खेदाने सांगावं वाटतंय. आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की या 10 वर्षामध्ये 5 वर्ष माझ्या आणि 5 वर्ष आमदार लता सोनवणेंचे, यांच्या कालखंडात आम्ही सर्वसामान्य माणसाच्या घरापर्यंत पोहोचलो. त्याच्या दुःखामध्ये समरस होण्याचा प्रयत्न केला. त्याला आमच्या परीने काय काय देता येईल देण्याचा प्रयत्न सातत्याने केला. तिथे आम्ही कुठेही कमी पडलो नाही. रस्ते असतील, कुठे समाज बांधवांसाठी काही काम असतील, वेगवेगळ्या योजना ज्या महाराष्ट्र शासनाच्या योजना असतात, आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीचं धडाधड योजना आणता येतो. नामदेव भाऊंनी योजना सांगितल्या. नामदेव भाऊ आपण योजना सांगत असताना जर विचार केला तर योजना सर्व सांगायच्या झाल्या तर 24 तास कमी पडतील. एवढा धडाकेबाज महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीने एवढ्या योजनेचा आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांनी या महाराष्ट्राच्या जनतेला दिली. लाडकी बहीण योजना दिली. आमचे लाडके भाऊ नाराज व्हायला लागले, त्यांनाही 6,000, 8,000, 10,000 देऊन टाकले. लागलीच आमचे वडीलधारी म्हणायला लागले की यांना दिलं, पोरांना दिलं, बाईला दिलं, मला काय. त्यांनाही सांगितलं जा तीर्थयात्रेला 30,000 रुपये तुम्हाला मोफत. आज तीर्थयात्रेसाठी आज आपण जर कुठे बाहेर जायचं म्हटलं तर 30,000 रुपये आपण घरातनं खर्च करताना आपलं वर्षभराचं बजेट खालीवर होईल. पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला जेव्हा वाटलं की माझा वडीलधारी माणूस आई, कुठेतरी त्याला वाटतं 72 ठिकाणं महाराष्ट्राचे नाही तर भारतातले, या 72 ठिकाणी जिथे इथे आमच्या पवित्र स्थळ आहे. मग ती समजा गंगोत्री असेल, यमुनोत्री असतील, 12 ज्योतिर्लिंग असतील, मणुदेवी आपले वैष्णवदेवी असेल, बालाजी असतील, किंवा थोडीशी सोमनाथचं मंदिर असतील, कुठेही तुम्हाला जायचं असेल तर 60 वर्षाच्या माणसांना 30,000 रुपये महाराष्ट्र शासन दर्शनासाठी देतं. आपण त्याच्यासाठी अर्ज केले तर तो फायदा सुद्धा आपल्याला होतो. आमच्या भगिनींच्या खात्यामध्ये 1500 टाकत असताना आमच्या ज्या भगिनी आहेत छोट्या, त्यांच्या शिक्षणासाठी महाराष्ट्र शासनाने संपूर्ण शिक्षण त्यांचं मोफत करून दिले. मुलगी जन्माला आली की तिला 18 वर्षाच्या होताना 1 लाख रुपये तिच्या हातात पडतील अशी योजना महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी आपल्या समोर करून दिली. योजना भरपूर आहे आणि योजना आपल्या गावाच्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही करतो. तुम्ही म्हणाल की आमदार लता सोनवणे आज आल्या नाहीत. भगिनींना आपल्याला सांगतो, आमदार लता सोनवणे मुंबईला आहेत आणि आपल्या तालुक्यासाठी निधी कसा जास्त आणता येईल यासाठी त्यांचा प्रयत्न सातत्याने असतो. परवा सुद्धा त्या मुंबईला होत्या, 2 दिवस मुंबईत थांबल्या. चोपडा नगर परिषदेमध्ये
भूमिगत गटरीचं काम चालू आहे, 144-45 कोटीचं काम चालू आहे. या 145 कोटीच्या कामामध्ये नगरपालिकेला 20 कोटी रुपये टाकायचे होते. हे 20 कोटी जर नगरपालिकेने टाकले असते तर नगरपालिकेची अर्थव्यवस्था खराब झाली असती. 3-4 वर्ष त्यांना काम करायला पैसे उपलब्ध राहिले नसते. म्हणून हा जो त्यांचा हिस्सा होता नगरपालिकेचा, हा महाराष्ट्र शासनाकडनं आम्ही आणण्याचा प्रयत्न केला. आणि नुसता प्रयत्न केला नाही तर महाराष्ट्र शासनाचे लाडके मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेंना विनंती केली, साहेब आमची नगरपालिका क वर्गाची, आमच्या नगरपालिकेमध्ये खूप कमी पैसे जमा होतात आणि 20 कोटी रुपये जर आम्ही या भूमिगत गटारीला वर्ग केले तर आम्ही 4-5 वर्ष आमच्या नगरपालिकेमध्ये कुठलंच काम करू शकणार नाही. ही विनंती केल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी 20 कोटी रुपये शासनाच्या वतीने आमदार लता सोनवणेंना सांगितलं की मी तुम्हाला देतो आणि 20 कोटी रुपये कालच GR काढले. पण लता सोनवणेंना माहितीये की गेल्यानंतर काम जास्त करून घ्यायचे. त्यांनाही मी सांगत होतो असतो नेहमी की तालुक्याच्या जनतेने आपल्याला आशीर्वाद दिलेला, एक मत दिले, या मताचं ऋण फेडण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त निधी आणायचा आहे. गेल्याबरोबर अजून सांगितलं, साहेब 20 कोटीचं तुम्ही नगरपालिकेला देतो, आमच्या ग्रामीण भागाची जनता नाराज होईल. लागलीच 5 कोटीचं पत्र दिलं की आमचे जे बौद्ध बांधव आहे या बौद्ध बांधवांसाठी आपण 5 कोटी रुपये द्यावं. लागलीच साहेबांनी 5 कोटी मंजूर केले आणि त्याचा GR सुद्धा काढला. म्हणजे 25 कोटी रुपये आमदार लता सोनवणे 2 दिवस थांबले तर 2 दिवसात 25 कोटी रुपये आहे. आणि मागच्या कालखंडाचा जर विचार केला, 2.5 वर्ष सोडलं तर 2.5 वर्षामध्ये जवळपास 2600 कोटी रुपयाचे काम आपण मंजूर करून घेतले. परवाला 13 तारखेला चोपड्यामध्ये आपण जवळजवळ 533 कोटीच्या कामांचं भूमिपूजन करतोय. 533 कोटीच्या कामांचं भूमिपूजन. शेटे सर तुम्ही राहिले, तुम्ही राजकारणात राहिले, गोड बोलणारे आणि ताक मारणाऱ्याने फक्त शब्द दिले, मोठमोठे आकडे सांगितले, पण काम आला नाही. आमचा विकास हा गल्लीपर्यंत आम्ही पोहोचवतो आणि आकडे आम्ही बोर्ड याच्यासाठीच लिहितो की जनतेला समजलं पाहिजे की हे किती कामाचं, किती कोटीचं काम आहे. नाही तर यायचं निवडून आणताना सर्व लोकांना सांगायचं आम्ही तुमचे कामं करू आणि निवडून आल्यानंतर 1 किंवा 2 घरात जायचं, डायरेक्ट काचेत लावलेले गाडीमधनं डायरेक्ट त्या घराच्या दारावर उतरायचं, जनता लांब हात देतं त्यांच्याकडे बघायचं सुद्धा नाही. असं कालखंड आपल्या तालुक्याने पाहिलाय. आम्ही मात्र आमचे काच खाली तो गल्लीचा कोणत्याही माणसाने हात दिला तरी आमदार चंद्रकांत सोनवणे ते थांबतो, त्याची समस्या समजून घेतो. कारण तुम्ही एक मत दिलं म्हणून मी आमदार झालेलो, मी कधीच विसरणार नाही. तुमचं एक मत नसतं दिलं तर मी आमदार झालो नसतो. पण तुम्ही मला एकट्याला मत दिलं नाही, माझ्या पत्नीलाही आमदार लता सोनवणेंनाही मतदान केलं, आम्हाला जबाबदारी दिली आणि त्या जबाबदारीचे कर्तव्य समजून आम्ही सातत्याने काम करतो. 5 दिवसापूर्वी 6 दिवसापूर्वी उनपदेवला आपण भूमिपूजन केलं. 5 कोटी रुपये उनपदेवला आणले, 5 कोटी रुपये मनोदेवीला दिले. आपल्या माहितीसाठी सांगतो, आता सर पत्रकार आहे, हे पत्रकारांना माहिती नसेल कदाचित, आजच सकाळमध्ये बातमी आलेली की अंकलेश्वर बऱ्हाणपूर रस्ता हा केंद्राचा रस्ता आहे आणि केंद्राच्याकडनं या रस्त्यासाठी निधी उपलब्ध होत नाही असं त्या इंजिनियरने स्वतः सांगितलंय. पण आमचे विरोधक काय सांगतात की हा रस्ता आमदार लक्ष देत. हा रस्ता आमदाराचा असता तर आतापर्यंत हा रस्ता अतिशय चांगला केला असता. पण दुर्दैवाने हा रस्ता केंद्राकडे वर्ग झालेला आहे आणि केंद्राकडे वर्ग होत असताना काही लोकांनी त्या रस्त्याची जी लाईन होती रावेरकडनं ती मुक्ताईनगरकडनं टाकली आणि त्या मुक्ताईनगरकडे टाकल्यामुळे तो रस्त्याचं टेंडर जे होतं ते होत नाही, त्याचा ठिकाण तयार होत नाही. कदाचित माळी सरांनी सकाळची बातमी वाचलेली नसेल, आपण तुम्ही लोकमतला आहे त्यामुळे सकाळ वाचत नसाल, पण 2-3 पेपर वाचले पाहिजे. आपल्या भागाची काय समस्या आली आपण समजून घेतलं पाहिजे. ताई आपल्या सरांना सांगा दोघीकडे वाचत चला म्हणून, आपण सर्वीकडे बॅलन्स ठेवला पाहिजे. तुम्ही वाचत जा आणि सकाळ आणि सरांना सांगत जा, भारतीताई तुम्ही दुसरा पेपर वाचत जा, सचिन भाऊला सांगत चला, सचिन भाऊ सरांना सांगतील. आपल्या समस्या सोडवायच्या आहे तर आपल्याला सर्व माहिती पाहिजे. हा रस्ता हा केंद्र शासनाचा आहे आणि केंद्र शासनावाले त्याच्याकडे दुर्लक्ष करता. म्हणून आपण मागच्या वर्षी आठवा तुम्हाला की आडावत मध्येच आपण आंदोलन केलं होतं, त्यानंतर बाकीचा रस्ता झाला होता. पुन्हा आंदोलनच करावं लागेल, त्याशिवाय तो रस्त्याचं काम होणार नाही असं मला वाटायला लागलं. खरं भविष्यामध्ये आपल्याला खूप काम करायचं. येणाऱ्या कालखंडामध्ये पाण्यासाठी आपल्याला काम करावं लागणार आहे. आपण शेतीवर अवलंबून राहणारे सर्व लोक आहोत. शेती आमचं उपजीविकेचं साधन आहे. नोकऱ्यांचा विचार केला तर आज नोकऱ्या कमी होत चाललेल्या आहे. मग आम्हाला शेती करायचं तर पाणी पाहिजे आणि पाण्याबरोबरच आमच्या शेतीला जर पाणी नसेल तर आमची शेती आम्ही कसं करू. म्हणून आपण वरच्या साईडला
जेवढे जास्त बंधारे घेता येतील सातपुड्या पर्वतामध्ये तिथे जास्त बंधारे घेतो, जेणेकरून सातपुड्याच्या बदडा झोनचा फायदा घेऊन आमच्या जमिनीच्या पाण्याची पातळी वाढवण्याचा प्रयत्न आपल्या सातत्याने. आपण पाहिलं असेल की या 9 वर्षामध्ये आपला कॅनल जो या पावसाळ्यात सुद्धा आपण सुरू ठेवतो. या आधी पुढारी झाले पण त्यांच्या डोक्यात ही कल्पना झाली नाही की दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा होतोय. आपण विहिरीच्या माध्यमातून, बोरिंगच्या माध्यमातून पाण्याचा उपसा करतो, पण पाण्याचं पुनर्भरण होत नाही. हे पुनर्भरणासाठी आपण बंधारे घेतले आणि हा जो कॅनल आहे हे तापीमधनं वाहून जाणारं पाणी, आम्ही त्या इंजिनियरला सांगितलं की साहेब असं चालणार नाही, हे पाणी आपण कॅनलच्या माध्यमातून द्या, जेणेकरून आमच्या या भागाचे पुनर्भरण होईल आणि त्या फायदा आमच्या शेतकऱ्यांना होईल. पावसाळ्यात सुद्धा आता कॅनल बघा तुम्ही भरून वाहतोय का नाही. याच्या आधी पुढारी झाले कधी कोणी लक्ष ठेवलं का? यांना फक्त राजकारणासाठी मतं पाहिजे होते. तुमच्या भावना, तुमचे स्वप्न, तुमचं काही यांना माहित नव्हतं. यांना फक्त जाती जातीमध्ये भांडणं लावायचे आणि स्वतःची पोळी शेकून घ्यायची. हा प्रयोग सातत्याने झाला. मला माहितीये जेवणाचा वेळ झालेला आहे, स्वयंपाकाचाही वेळ झालेला आहे आणि संध्याकाळच्या काही सिरियल असतात चांगल्या, लक्ष्मीच्या पावलांनी, आई कुठे काय करते ते बघायचाही वेळ झाले. महिला म्हणतील की भाऊ सुरू झालाय, मास्तर माणूस आहे, 45 मिनिटं हा पिरियड संपल्याशिवाय उठणार नाही. काहींना असं नाही. ही भावना व्यक्त करत असताना तुमच्या एका मतामुळे आम्ही काय करू शकलो हे या ठिकाणी सांगण्यासाठी उभा आहे. आपल्याला पुन्हा विनंती करणार आहे, विकासाचा हाही घोडदळ आपल्याला जर तालुक्यात सातत्याने चालू ठेवायचे असेल तर आपल्याला शिवसेनेबरोबरच उभं राहावं लागेल आणि आमच्या पाठीमागे आपला आशीर्वाद द्यावाही लागेल ही विनंती या ठिकाणी. काही लोक आता अफवा पसरवतात की आमदार चंद्रकांत सोनवणे हे काही उभे राहणार नाहीत, की आमदार चंद्रकांत सोनवणे दुसऱ्या पक्षात जातील. अरे मी निवडून आलोय शिवसेनेवर, मी निवडून आलोय धनुष्यबाणावर आणि आधी धनुष्यबाणात इथून हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊन आम्ही काम करतोय. आदरणीय शिंदे साहेब, आदरणीय गुलाबरावजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतोय. मी शिवसेनेतच आहे आणि शिवसेनेतच राहील आणि धनुष्यबाणावरच उभा राहील या ठिकाणी आपल्याला शब्द देतो. आणि मला हे पण खात्री आहे की तुम्ही माझ्या मागे उभे राहणार. त्यामुळे तुम्ही सातत्याने माझ्या मागे उभे राहिले म्हणून मी एवढं काम करू शकलो. महत्वाचं काम आपल्या शहराचं, आपल्या आडावत गावाचं हे जे हे पाण्याचं काम आहे, हे पाण्यासाठी आपला काय प्रयत्न चालू आपल्याला सर्वांना माहिती आहे की पाण्याच्या टाकीचं काम वेगात चालू आहे. खरं तर 1-1.5 महिन्यापूर्वी ते काम होणार होतं, पण आपल्याला 4 ते 6 महिने वडगावकरांच्या याच्यामुळे अडचण निर्माण झाली. त्याचा पाण्याचा सोर्स आपण वडगाववरनं घेतला होता. त्यांनी ठराव सुद्धा दिला होता, नामदेव पाटील साहेबांनी ठराव करून दिला होता, पण तिथला ग्रामपंचायतचा सरपंच बदलला, नामदेववाला तिथे बदनाम करण्यात आलं आणि वडगावकरांनी त्या आडावतकरांना पाणी भेटणार होतं, तुमच्या तोंडाचं पाणी कोणी काढलं असेल तर त्या आडाव यांनी काढले, वडगावकरांनी. त्यांनी त्याला विरोध केला आणि त्यामुळे आपली योजना 6 महिने उशिरा झाली. आपल्याला पुन्हा दुसरीकडे जावं लागलं आणि त्या वटारवाड्यांचा आपण आभार मानले पाहिजे की त्यांनी आपल्या पाण्याचा सोर्स तिथून दिला म्हणून आपली ही योजना सुरू झाली. काही विरोधकांना वाटतं ही योजनाच व्हायला नको. इतके कर्मदळींदर लोक आहेत हे की यांना असं वाटतं की जनतेला पाणीच भेटायला नको, पण जनतेने ठरवलंय की हे जे विरोधक आहेत यांना पाणी पाजल्याशिवाय राहायचं नाही म्हणून आपल्याला आडावतची पेयजल योजना नक्की पूर्ण करायची आणि लवकरात लवकर पूर्ण करून आपल्याला फिल्टरचं पाणी, शुद्ध पाणी, फिल्टरचं, आतापर्यंत आपल्या ग्रामीण भागामध्ये फिल्टरचं पाणी नसतं. आदरणीय आमचे पालकमंत्री गुलाबभाऊ पाटील यांना ज्यावेळेला आम्ही लता सोनवणेच्या माध्यमातून विनंती केली त्यावेळेला त्यांना सांगितलं, साहेब आमच्या आडावतची लोकसंख्या जास्त आहे, आपण पहाटी करताय, पहाटी बाजूला ठेवा, आमचं आढाव्याचं काम आधी करून द्या. आणि मला सांगताना आनंद वाटतो की आदरणीय पालकमंत्र्यांनी आमचा शब्द मानला. त्यांच्या पहाटीची पेयजल योजना उशिरा केली पण आमची योजना लवकर मंजूर करून दिली आणि आढावाची योजना चालू. तुमच्या आशीर्वादामुळे हा चमत्कार आहे. तुम्ही मतांनी दिलं, हे मतदान केल्यामुळेच आम्ही एवढं दादागिरीने आणि ताकदीने कामं करतोय, त्यात अशा मनामध्ये शंका नाही. दोघं समाज बांधवांना विनंती हेच करणार आहे की समाजाचं मंगल कार्यालय झाल्यानंतर याची जबाबदारी, नाही तर मग माझं स्वतःच आहे मीच कुलूप लावतो असं न करता याची जबाबदारी चांगल्या पद्धतीने करा आणि तिघं समाज मिळून एकमेकाला सहाय्य करा. एखाद्याकडे लग्न असेल, दुसरं समाजाचं कार्यालय जर असेल, वापरता येत असेल तर त्याला वापरायला द्या. एकामेकामध्ये असे संबंध ठेवा की कोण कोणत्या जातीचा हे समजायला नको. सर्वांनी म्हटलं पाहिजे की आडावतच्या संपूर्ण जाती काय आहे तर एक समाज आहे, एक जात आहे. एक जात म्हणजे कोणते माणुसकीची जात आहे हे सर्वांनी पुऱ्या महाराष्ट्रात एक संदेश गेला पाहिजे की आडावत मध्ये जातपात धर्मपंथ नाही तर आडावत एक जगाला नव्हे
तर संपूर्ण जगाला दिशा देणारं हे गाव ठरलं पाहिजे आणि सर्व समाज एकत्र आले पाहिजे. दोघं समाज बांधवांना ही विनंती करेल की मुलांना चांगलं शिक्षण द्या. आणि आपल्याला खरं तर खूप वेळ झालाय, खरं मला यायचं की नाही यायचं अशा संख्येमध्ये होतो. माझी तब्येत जरा 4-5 दिवसापासून व्हायरल झालेलं आहे. पण म्हटलं आडावकर म्हणतील की अण्णाने नुसतं निधी दिला आणि अण्णा आमच्यापासून लांब राहतात. माळी समाजाचं होतं तर दोघी नवरा बायको आलेत आणि भोई समाजाचं आणि राणा राजपूतचं तर दोघी गायब झालेत. म्हणून म्हटलं चला थोडं तब्येत खराब असली तरी तुम्हाला पाहिलं, तुमचा आशीर्वाद घेतल्याने मला पुन्हा नवीन ताकद नवीन एनर्जी आली आणि तुमच्या सदिच्छा घेऊन मनापासून आम्ही काम करतो. तुम्ही आमच्या मागे राहिल्यात काही मनामध्ये शंका नाही. शिवसेनेच्या वतीनं धनुष्यबाणाच्या वतीनं आपल्याला मनापासून आभार मानतो आणि अभिनंदन सुद्धा करतो. त्याचप्रमाणे आपल्याला पुन्हा विनंती करेल की जे जे कामं होतात या कामांवरती लक्ष ठेवा, चांगल्या क्वालिटीचे काम करून घ्या. परवा ज्यांना शक्य झालं त्यांनी सर्वांनी दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी 13 तारखेला आपण चोपड्याला यावं. 533 कोटीच्या कामांचं जे भूमिपूजन होतं त्याचं साक्षीदार व्हावं ही विनंती या ठिकाणी करणार. देवीचे दिवस चालू आहे, आज अष्टमी, सर्वांचे उपास आहे, काही ठिकाणी होम चालू आहेत. त्यामुळे थोडस लोकांना असं वाटत होतं की सणाच्या दिवशी सुद्धा हे साथ देतात. पण मी देवाला प्रार्थना करेन, या देवीला प्रार्थना करेन की ज्या ज्या वेळेला देव संकटात आले तर देवींनी रूप घेतलं. मग काली असो या वेगवेगळ्या माता असो, यांनी येऊन देवांचं रक्षण केलं. तुम्ही तशा माता आहात, त्या सातत्याने आमच्या रक्षणासाठी उभे राहतात. ही देवाला प्रार्थना करतो की तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो. आणि देवाने पाहिलं असेल की दसऱ्याच्या दिवशी रावणाचा म्हणजे कोणाचा जे अपप्रवृत्ती होती त्याचा वध केला, रावणाचा वध केला आणि जगाला रामराज्य आणून दिलं. या तालुक्यामध्ये जे भ्रष्टाचारी जे सर्व पक्षाच्या नावाने या तालुक्याचा भ्रष्टाचार करताय, या भ्रष्टाचारी रावणांचा आपल्याला वध या इलेक्शन मध्ये करायचं. त्याच्यासाठी धनुष्यबाण घेऊन आम्ही शिवसेनेच्या वतीने आपल्या समोर येणार आहोत. आपलं मत आपल्याला द्यावं ही विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक 2 मिनिटं फक्त प्रवेशाचा कार्यक्रम आहे. अण्णासाहेब ताई साहेबांच्या अखंड विकासाच्या महामेरूला पाहून आणि प्रेरित होऊन आपल्या आज दंगल मानसिंग भिल, एकनाथ रामा भिल, या भाऊ दंगल भाऊ भिल, राजू मैपत भिल, हे ज्या एक एक नावा पुढे, रमेश रामा भिल, बाईला थांबा, चंदू इंदल भिल, अंकुश वामन भिल, गंगाराम तुकाराम भिल, दशरथ पांडुरंग भिल, गणेश वसंत भिल, धनराज बुधा भिल, रमेश देवराम भिल, धनगर मधु भिल. अजून कोणी नाव सुटले असतील त्यांनी येऊन जायला चला.